हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण खस्ता मटरी कशी बनवायची ती बघणार आहे. ही तुम्ही इव्हिनिंग स्नॅकसाठी सुद्धा वापरू शकता. गरमागरम चहा बरोबर तर ही मटरी इतकी छान लागते ना. हे तुम्ही दिवाळीमध्ये पण बनवून ठेवू शकता आणि खूप जास्त दिवस ही राहते. जवळजवळ 1 महिनाभर तुम्ही ही स्टोअर करून ठेवू शकता. चला तर आज आपण खस्ता मटरी कशी बनवायची ती बघू. याला बऱ्याच प्रकारे अशी नावं आहेत. नमक पारा वगैरे बोललं जातं किंवा मिरची असं पण बोललं जातं. खूप नाव आहे त्याला. तर आज आपण ती कशी बनवायची ती बघणार आहोत. चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर इथं मी एका बाउलमध्ये 2 कप मैदा घेतलेला आहे. तुम्ही ही मैद्यापासून पण बनवू शकता. तुम्हाला जर गव्हाच्या पिठापासून बनवायचं असेल तर गव्हाच्या पिठापासून पण बनवू शकता. इथे 2 कप मैदा घेतलेला आहे. अर्धा चमचा कलौंजी घेतलेली आहे. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. थोडंसं आपण हातावरती असं चोळून असं घालणार आहोत. आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित तेल या पिठाला असं चोळून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित तेल लागलं पाहिजे सगळ्या पिठाला असं. हे तेल पिठाला व्यवस्थित लागलं तरच आपली ही मटरी एकदम खुसखुशीत होते. त्यामुळे तेल व्यवस्थित असं पिठाला हे असं चोळून घ्यायचंय आणि असा गोळा झाला की मग आपण समजायचं की हे व्यवस्थित आपलं तेल हे पिठाला सगळीकडे लागलेलं आहे. आणि जर तसं नाही झालं गोळा तर तुम्ही थोडंसं तेल त्यामध्ये घालून घेऊ शकता. आता आपल्याला हे थोडं-थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाहीये. थोडं-थोडं पाणी घालून असं घट्टसर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. एकदम टाईट असा हा गोळा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही पुरीला जसं मळता तसं मळून घ्यायचं नाही. त्याच्यापेक्षा पण थोडंसं असं टाईट मळून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामुळं थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला हे एकदम घट्ट असा हा मळून घ्यायचा आहे. असं मऊ आपला हा पिठाचा गोळा झाला नाही पाहिजे. जसं लागेल तसंच आपल्याला याच्यामध्ये हे पाणी घालून घ्यायचंय. आणि असा टाईट असा आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे. चांगलं असं मळून घ्यायचं व्यवस्थित. तर बघू शकता एवढा आपला हा टाईट असा हा गोळा बनवून तयार झाला पाहिजे. आणि आता आपण हे 15 ते 20 मिनिटं आपण असं कापडवरती झाकून ठेवणार आहोत. थोडंसं ओलं करून कापड असं वरती झाकून ठेवायचंय. आता 15 मिनिटं इथे झालेली आहेत आणि चांगला परत आपल्याला हा गोळा असा हाताने मळायचा आहे व्यवस्थित. 2 मिनिटं आपण हे चांगलं असं मळून घ्यायचंय आणि आता छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे. असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आता आपण पोळपाटावरती एकदम पातळ अशी पुरीसारखं असं आपल्याला पातळ लाटून घ्यायचंय. आपण पुरी जसं करतो त्याच्यापेक्षा पण एकदम पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचंय. आता थोडंसं आपण वरती तेल लावून घेणार आहोत. आणि मैदा थोडासा वरून असा आपण थोडंसं टाकून द्यायचं. आणि परत असं वर फोल्ड करून घ्यायचंय आणि थोडंसं तेल वरती लावून मैदाचा परत भुरभुरायचा आहे वरती. परत असं थोडीशी अशी फोल्ड करून घ्यायची आणि जरासं असं दाबून घ्यायचंय.
आणि ही जास्त अशी लाटायची नाही, तर थोडीशी अशी लाटून घ्यायची हलक्या हाताने. अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचंय. इथे हे एक केलेलं आहे. आता बाकीचे मी असेच करून घेणार आहे. आता इथे एवढे आपले हे बनवून तयार झालेले आहे. छान असे हे लेयर्स झालेले आहेत. असे लेयर्स आले पाहिजेत. आता मटरी बनवण्याचे पण खूप प्रकार आहेत. सोप्या पद्धतीने मटरी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवलेले आहे. आता इथे आपण तेल मीडियम असं गरम करून घेतलेलं आहे. जास्त कडकडीत करायचं नाहीये, ते मीडियमच गरम करून घ्यायचंय. आणि आता मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे सगळे फ्राय करून घ्यायचे आहेत. असं एक एक सोडायचं, एकदम सोडायचं नाही. आणि जेवढे राहतील त्याच्यामध्ये तेवढेच आपल्याला हे सोडून घ्यायचे. नंतर असे हळूहळू असे वरती यायला लागतात. पहिले सुरुवातीला आपण टाकल्यावरती असे तेलाच्या तळाशी जातात, पण नंतर जसे जसे ते फ्राय होतील ना तसे ते वरती येतात ते. आणि मग नंतर आपल्याला हे असे पलटी करून घ्यायचे. आणि दोन्ही साईडने पण आपल्याला हे चांगले व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे. जवळजवळ 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे असं मीडियम गॅसवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे. जास्त असं घाई गडबड करायची नाही हे तळताना, नाहीतर मग ते वरती असे आपले लाल होतात आणि आतमध्ये थोडे कच्चेच राहतात. त्यामुळे एकदम आपल्याला मीडियम गॅसवरती 7 ते 8 मिनिटं असं आलटून पलटून असं आपल्याला फ्राय करून घ्यायचे. थोडेसे पेशन्स लागतात आपल्याला हे फ्राय करण्यासाठी. थोडा वेळ लागतो. पण मटरी आपली ही छान अशी बनवून तयार होते. आणि थोडंसं आपल्याला हे सोनेरी रंगावरती आपल्याला हे सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपल्याला हे असे जरासे असे फ्राय करून घ्यायचे. एकदम पण आपल्याला डार्क कलर करून घ्यायचा नाहीये. थोडंसं इतपत आपल्याला हा कलर होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे. जास्त तुम्ही फ्राय केलात, असं कलर त्याचा एकदम डार्क आला तर ते खायला पण छान लागत नाही. त्याची टेस्ट पूर्ण बिघडते. त्यामुळे इतपतच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. जास्त आपल्याला फास्ट करायचं नाही किंवा एकदम पण कमी करायचं नाहीये. मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. त्या आवाजावरूनच तुम्हाला समजले असेल की किती छान असे खुसखुशीत झालेले आहे. तर इथे आपली एवढी ही मटरी बनवून तयार झालेली आहे. बघू शकता लेयर्स पण किती छान असे आपले हे ओपन झालेले आहे. तर मी एक तुम्हाला असं तोडून दाखवते. बघू शकता किती खुसखुशीत असे आपले मटरी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही हे चहा बरोबर वगैरे खाऊ शकता. खूप चहा बरोबर खूप छान लागते. आणि हे खूप दिवस टिकायला पण खूप दिवस टिकते ही. जवळजवळ तुम्ही महिनाभर हे स्टोअर करून ठेवू शकता. तर कशी वाटली माझी आजची रेसिपी? आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हाईप करायला पण विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.